नमस्कार, जय महाराष्ट्र. बघूया आजच्या विशेष बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्यावरून झालेल्या वादामुळे तणाव. शिवभक्त महिलेला मारहाण झाल्याने त्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शहर बंदीची हाक. लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्याने गावात वादामुळे तणाव निर्माण झाला असून स्थानिक शिवसेनेच्या महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाहक यांच्या सोबत तुब्बल हानीमारीची घटना घडली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा का हटवत आहे असा विरोध केल्यामुळे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी गावातील महिला व नागरिकांना जमा करून संजीवनी वाहक या महिलेला बेदम मारहाण केली आणि अंगावरचे कपडे फाडून विनयभंग केला. तसेच चिखला काकड गावातील हाणामारीचा तो तणावपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाहक यांच्यावर सरपंचांनी त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला. या गावातील तणावाचे प्रतिसाद देऊळगा राजा येथे उमटले. शिवभक्त महिलेला मारहाण झाल्याने त्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने देऊळगा राजा शहर बंदीची हाक दिली. शनिवार हा बाजाराचा दिवस असताना व्यापाऱ्यांनी शतप्रतिशत आपले प्रतिष्ठान बंद ठेवून सहभाग नोंदविला. संजीवनी वाहक यांनी सर्व समाज बांधवांना चिखला काकड गावात येण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले. संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही समाजकंटक उचलत होते. त्याचा विरोध आम्ही केला. 4-5 जण महिलांनी, त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मला मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. तरी माझ्या सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझ्या सगळ्या भावांना.